राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात 5,921 मिलीमीटर पाऊस झाला। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2,054 मिलीमीटर अधिक पाऊस झालाय। जलसंपदा विभागानं पुढील 3 महिन्यांचं पाण्याचं नियोजन आखलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 15 जूनपासून पावसाला प्रारंभ झाला। साधारणपणे 45 दिवसांमध्ये धरण पूर्ण क्षमतेनं भरून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते। पावसाचा जोर जून ते सप्टेंबर अखेर राहिल्यानं सुमारे 6 वेळा काही दिवसाच्या अंतरानं स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते। सध्या धरणात 74% पाणीसाठा आहे। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 2,054 मिलीमीटर इतका अधिकचा पाऊस झालेला आहे। गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे काहीसे पाणी टंचाईचा सावट निर्माण झालेले होते, परंतु यावर्षी पाऊस हा अधिक झाल्यामुळे आज धरण तुडूंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः 74% इतकं धरण भरलेलं आहे आणि धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा दिसून येतोय। गतवर्षी 3,867 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता, तोच यावर्षी 5,921 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। यावर्षी जुलैच्या 26 तारखेलाच धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित द्वारे उघडायला चालू झालेली होती आणि यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं जंगल परिसरामध्ये पावसाचं म्हणजे उघळ जास्त असल्यामुळं धरणामध्ये पाण्याची आवकसुद्धा दिसून येते। त्याचबरोबर अद्याप शेती क्षेत्राला पाण्याची मागणी इतकी नसल्यामुळं विसर्गसुद्धा आजच्या घडीला बंद आहे। त्यामुळं यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याचं आपल्याला दिसून येतं। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।